चिडलेले आहे, तुम्ही काय सांगाल? बरोबर चिल्लाले असतात. बघा, मागील 4 वर्षापासून ज्या प्रमाणात नगरपरिषदेमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून कारभार सुरू आहे, ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या माध्यमातून भंडारा नगर परिषदेला विकास निधी आलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेंडर मॅनेज करण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी आणि काही त्यांनी केल्याचे आरोप काही दिवसांनी केलेलं होतं. आणि त्याच याच्यात 3 दिवसाआधी एक 20 कोटीचं टेंडर कोणतीही प्रशासकीय मान्यता न राहताना, कोणतीही मंजुरी न राहताना 20 कोटीचं टेंडर काढण्यात आलेलं होतं आणि त्या 20 कोटीच्या टेंडरमध्ये जिओ टॅगिंगची अट जी राज्य सरकारने GR काढून ती अट रद्द करण्यात आलेली आहे, त्या GRला कचरा टोपलीत टाकून ते टेंडर सगळे काढण्यात आलेले आहे, त्यात अट टाकण्यात आलेली आहे. नवीकरणाच्या माध्यमातून हे सगळं कारस्थान करण्यात आलं होतं. त्या संदर्भातल्या तक्रार मी पालकमंत्री पंकजी भोयरला केली आणि त्यांनी अर्ध्या तासाच्या आत सगळे हे टेंडर रद्द केले आणि कालच त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आणि या संदर्भातली चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातनं कालच कलेक्टरना निर्देश दिले की पुढच्या 7 दिवसाच्या आत या संदर्भातला एक सखोल अहवाल सादर करण्याच्या संदर्भात ते अहवाल आल्यावर आणखीनही याच्या मागील जे मोठे जे भ्रष्टाचार झाले तेही पुढे बाहेर निघतील. आपण भंडारा गोंदियामध्ये भाजप एकला चलूची भूमिका घेणार काय नेमकी भूमिका? बघा, ही जी स्थानिक स्वराज्याची निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढत आली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या वर्षानुवर्षाची मेहनत कुठेतरी फलस्वरूप त्याचं आलं पाहिजे. त्याकरता या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणतीही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार आणि आपल्या सगळ्याच जागांवर आपल्या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना तिकीट आहे. खरं तर महायुतीचे अजून काही मित्र पक्षाचे उमेदवार किंवा ताकद तिथे काही प्रमाणात आहे. शिवसेनेची असो वा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची असो, दिग्गज नेते सुद्धा आहे, प्रफुल्लबाई आहे किंवा गोंदेकर राज्यस्तरावर आहे. हे सगळं असताना आपण आपली भूमिका नाही, बघा असं आहे की तेही नेते तुमच्या कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. त्यांनाही सगळ्याच जागा लढवायच्या आहेत कारण तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, सोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, निवडणूक लढता आली पाहिजे. त्याकरता आम्ही ठरवलेलं आहे की कोणती युती न करता ही निवडणूक आपण समोर जायची. किती ओबीसीचे किती उमेदवारांना तिकीट देण्याचं काही नियोजन केलं आहे ओबीसी नेते म्हणून त्या भागामध्ये? आम्ही किमान 80% ओबीसी उमेदवारांना ओपन मधनं सुद्धा तिकीट देण्याचा आम्ही ओबीसी आरक्षणात ओबीसीच राहतील पण ओपन मधलेही 80% उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातून येणारे सगळे कार्यकर्ते राहणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रमुख ओबीसी नेते सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम यावेळेस आम्ही करणार.